संघामधील मॅच आपण पाहतोय. एसटी रक्षक एसटी पासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड ऑन आणि दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केले. त्यामध्ये एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट. जगदीश पाटील क्षेत्ररक्षक थोडासा बदल करताना दिसतोय, कारण जो वाईट ऑफ मिड ऑन होता दीपक, त्याला मिड ऑनला तैनात केले जाते. फक्त हलक्या हाताने खेळल्या चेंडूला ढकललेला आहे शॉर्ट कव्हरला. बघितलं की चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या, सुरुवातीला पवित्रा घेतला होता, ऑन साईडला खेळण्याचा मानस होता, पण बघितलं चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. फक्त चेंडूला ढकललं शॉर्ट कव्हरला आणि त्यावर राजन याने एक धाव पूर्ण केली. आपलं खातं उघड करतोय, संघाचंही खातं उघडतोय. डावाला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 1. संजय पाटील आहे बॅटिंग करण्यासाठी सज्ज. जगदीश याला बॅकफुटला आला होता, कट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चुकतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी जगदीश पाटील करतोय. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. खरं तर हे फलंदाजासाठी मनपसंद षटक असतं, पण त्याचा फायदा मात्र घेताना दिसत नाहीयेत. जर तुम्ही अचूक टप्पा ठेवला तर तेवढं सोपं होत नाही. मोठे फटके खेळण्याचं संधी मिळत नाही बॅटरला. जगदीश याला फक्त टॅप केलेल्या चेंडूला हलक्या हातानं गलीच्या दिशेने जातोय. एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाले 2. काय गोलंदाजी करतोय जगदीश. थोडासा सावध पवित्रा बघायला मिळतोय पहिल्यांदा, परंतु जेव्हा मॅन्डेटरी पॉवरचं षटक असताना इनफिल्डच्या वरून तुम्ही आक्रमक क्रिकेट खेळायला पाहिजे. यामध्ये ड्राईव्ह केलेला चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते म्हणजे भिवंडी ग्रामीणचे माजी आमदार सन्माननीय योगेश पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. सन्माननीय योगेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. माजी आमदार भिवंडी ग्रामीण. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे रोटी चषक 2025 मध्ये. गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल यांच्या वतीने रोटरी चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. काय गोलंदाजी केलेली पहिल्या षटकामध्ये. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 4 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी करतात, नो डाऊट विकेट्स प्राप्त झाला नाही, पण विकेटला फार महत्त्व नसतं, कारण 4 षटकांची मॅच आहे. तुम्ही जर अशा प्रकारची किफायती गोलंदाजी केली तर विकेटला फारसं महत्त्व नसतं. पाहू शकता आपण भिवंडी ग्रामीणचे माजी आमदार सन्माननीय योगेश पाटील साहेब यांना आपण मान्यवर कक्षामध्ये त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. साहेब आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आता यानंतर मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर टायमर लावणार आहेत. टायमिंग लावलेलं आहे. 15 मिनिटात आपणास 3 षटके पूर्ण करायचे आहेत. जर त्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये 4थ्या षटकासाठी तुम्हाला तैनात करावा लागेल. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. दुसरं षटक रुपेश भगत
स्टेप आउट झाला होता. चेंडू जर बघितला आपण एक क्षण असं वाटते की हा चेंडू फुलटॉस येईल की काय, पण मात्र रुपेश अशा प्रकारे गोलंदाजी थोडं टॉस्टॉप गोलंदाजी बघायला मिळते. रुपेश जर बघितलं आपण मजबूत शरीरयष्टी आहे आणि अगदी जागेवरनच मसल गोलंदाज म्हणून असं संबोधलं जातं. जेव्हा तुम्ही जागेवरनं चेंडू फेक करता. रुपेश शॉर्ट रन अप राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता. यष्टीचीत करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी करतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा रुपेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय 2 चेंडू टाकलेले आहेत. रुपेश फार एंड अर्थात मुंडोरा एंड जो आहे त्या एंड करून गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आणि स्विफ्टच्या अंदर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. पांडुरंग गणपत मडवी स्टँड आहे, त्यांना सलामी देणारा हा षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 11, डबल फिगर मध्ये पोहोचते. याला पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. क्वाड बेहेंचं जोरदार अपील केलं जात आहे. जोरदार अपील, लाऊड अपील. उत्साह खूप दिसला, मात्र कुठेतरी थोडासा आत्मविश्वासाची कमी होती अपील करण्यामध्ये. उत्साह खूप दिसला अपील करण्यामध्ये, मात्र असं एक क्षण असं वाटलं की हा फुलटा चेंडू आहे आणि राजेनाने पूर्णपणे पवित्रा घेतला होता. जवळपास जागा सुद्धा बघितली होती. शफल क्रॉस झाला होता. लेग साईडला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू. गोलंदाजी जर बघितली अशा प्रकारची तर क्षणभर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी गोलंदाजी. चेंडू डिलिव्हर करायचा किंवा नाही हे पहा. हे द्वंद्व, याला म्हणतात द्वंद्व. सुरुवातीला गोलंदाज थांबला, त्यानंतर बॅटर थांबला. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं पाहतोय आपण, पण वेळेचं भान थोडा असू द्या. या वेळेला मात्र खरं तर संधी होती, संधी दवडलेली आहे. यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते. जोरदार लाऊड अपील. पंच अगदी स्टंपच्या जवळ येतील खेळपट्टीवर, त्यानंतर निर्णय देतील. पंच काय निर्णय देतात पाहूया. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं एक गोष्ट आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पंच निर्णय देतील, पण आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच निर्णय देतील, क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही बॅटरनी आपल्या खेळ क्रीजवर थांबायचं आहे, मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पंच आपला निर्णय देतील, आपल्या जागेवर येतील, पंच निर्णय देतील. दोन्ही पंच एकत्र येत, थोडीशी चर्चा होईल. साशंकता जेव्हा असते तेव्हा दोन्ही पंच हे एकत्र येत असतात, चर्चा करतील. त्यानंतर पंच आपल्या जागेवर येतील आणि आपला निर्णय देतील. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्याही प्रकारची आपण नो आर्ग्युमेंट्स करायचं नाहीये. अक्षय टावरे खरं तर रेग्युलर क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत, पण ही स्पर्धा जी आहे ना, ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे. नेहमीच 40+ क्रिकेट संघाला ते सातत्याने चांगल्या प्रकारे सर्वतोपरी सहाय्य करीत असतात. जेव्हा जेव्हा 40+ असते ना, देवा टावरे यांची जेव्हा स्पर्धा आपण पाहतोय 40+ न्यू 40ची, तेव्हा अक्षय टावरे सुद्धा सर्वतोपरी सहकार्य करीत असतात. पंचांचा काय निर्णय ते पाहूया आपण. येस, नॉट आउट.
सामन्याला लगेच सुरुवात होईल. रुपेश यावेळेला फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्मशानभूमी रोड जो आहे त्या ठिकाणी ज्या कोणाच्या रस्त्यात बाईक आपण पार्क केलेले आहेत त्या कृपया आपण बाजूला घ्यायच्या आहेत. स्मशानभूमी रोड जो आहे त्या ठिकाणी ज्या कोणाच्या बाईक असतील, फोर व्हीलर असतील, ऑन रोड रस्त्यामध्ये ज्या कोणाच्या असतील कृपया आपण त्याच्या पार्किंग झोनमध्ये घेऊन जायचे आहेत. आपल्याला कळकळीची विनंती असणार आहे. ज्या कोणाच्या असतील आपलं मी खरं तर हार्दिक स्वागत करतोय. मान्यवर कक्षामध्ये यापूर्वीच आपण बघितलं भिवंडीचे माजी आमदार सन्माननीय योगेश पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये आहेत. तसंही क्रिकेटशी त्यांचं खूप आतोड नातं आहे, कित्येक वर्षापासून आपण पाहतोय. आणि सन्माननीय आमदार भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय योगेशदादा पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान कपिल चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मी वसंतदादा ठाकरेसह त्या बाजूला आहेत. कपिल चौधरी आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत. त्याचबरोबर वसंतदादांना विनंती करतो की आपण एक सन्मान चिन्ह आपल्या शुभ हस्ते देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्षात घ्या 12 मिनिटाची वेळ आपण घेतलेली आहे, पण थोडीशी आपण जी आर्ग्युमेंट झालेली आहे त्याची आपल्याला नक्कीच 2 मिनिटाचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत रहाळचे माजी उपसरपंच पंकजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंकजी पाटील म्हटलं की प्रताप शेठ पाटील यांचे परम मित्र, ते माझी उपसरपंच ग्रामपंचायत रहाळचे. त्यानंतर चंद्रकांतजी मडवी हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कपिलजी चौधरी आपण आपल्या शुभास्थितीनं सन्मानित करायचं आहे. खूप वेळ हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव आणि अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18. दीपक यामध्ये इनसाइड आउटचा फटका, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक. सुजित आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. एक क्षण असं वाटलं की चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, हेच फार महत्वाचं असतं, कारण एक एक धाव फार महत्वाची असते. सोनादेव टेमगर आणि स्वयंभू पायगाव दोन्ही कॅप्टननी यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे. दीपक डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
खास करून राजनकडून. यानंतर सोनादेवी टेमगर आणि स्वयंभू पायगाव दोन्ही कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. दीपक पुन्हा एकदा शॉर्ट रन पुन्हा गोलंदाजी करतोय. याला तर मिस टाइम काय झेल सुटते, जीवनदान मिळते, चेंडू थांबणार नाही, जाईल लॉंग स्टॉप, सीमा पार, चौकार. आहोत बंदर एरिया आहे, खूप चांगली तिथे अनुसरून धुवून आपल्यापर्यंत पोहोचते. खूप चांगली माईक सिस्टीम त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत. डीजे सतीश. यावेळेला मात्र पोलचा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जाईल मिड विकेट, सीमा पार. चौकार आणि धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झालेली आहे 33, डबल 3. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते की दोन्ही जे बॅटर आहेत दिनेश पाटील आणि राजन पाटील MH4 AK 3926 कोणाचे असेल तर कृपया आपण पार्किंग झोनमध्ये घेऊन जायचे. त्याचबरोबर 3926 8759 ही बाईक सुद्धा आपण काढायची आणि पार्किंग झोनमध्ये घेऊन जायची. यावेळेला मात्र उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला काय फटका खेळलेला आहे, सहजगत्या. असं वाटते की दोन्ही बॅटर खेळपट्टीवर आहे. आम्ही थोडं वळतोय. स्कूटी MH0 स्मशाल मूवीचा मुख्य त्याच्या बाजूला त्या रस्त्यामध्ये या गाड्या पार्क केल्या, त्या अनाउन्समेंट त्या आपण बाजूला घ्यायच्या आहेत. आम्हाला सहकार्य करायचंय. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर आपण वळूया थोडं स्वागत आणि सन्मानाकडे. विश्वनाथजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. महेशजी टावरे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विश्वनाथजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान महेशजी टावरेला शुभ हस्ते करतायत. अंतिम षटक हरेश चौधरी करतोय. मागच्या मॅचमध्ये हरेश चौधरी यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला मात्र खरं तर परीक्षा असणार आहे हरेश चौधरीची दोन्ही बॅटर समोर. यावर मात्र पोल केलेला आहे चेंडूला आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार.
बॅटिंग करतोय असं वाटते की 60चा आकडा पार होतो की काय. 41 धावांची भागीदारी. खरं तर उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला अराउंड दी ऑफ्टन खेचून मारलेला चेंडू जाईल तो म्हणजे मिड विकेटला पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण दोन्ही बॅटर असे दोघांकडे क्षमता आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा प्रयत्न तरी केला नाही दुसरी धाव घेण्याचा. धावसंख्या 1 न वाढती धावसंख्या झाली 46-46. लास्ट ऑफिशियल कॉल स्वयंभू पायगाव आणि सोनादेवी टेंबर दोन्ही टीम कॅप्टनला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वेलकम हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंत धाव, एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. 1 न धाव वाढते. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तालुका क्रिकेट मधला हा असा एक हिरा आहे हार्ट ऑफ भिवंडी, याचा उल्लेख नंतर नक्कीच मी करेन. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग बरोबर झाला नाहीये. चेंडू जाईल तो थर्ड मॅनला. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 48-48. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50चा आकडा नक्कीच पार होईल. 48 धावा झाले, पण षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण हरेशला. हा चेंडू स्क्वेअर चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आता मात्र अडचण निर्माण होईल. जेव्हा तुम्ही नो बॉल टाकतात तेव्हा एक तर म्हणजे एक धाव तुम्ही एक्स्ट्रा देतात, त्याचबरोबर एक चेंडू एक्स्ट्रा देतात, आणि दुसरं गोष्ट म्हणजे बॅटरला पूर्णपणे संधी असते मोठा फटका खेळण्याची, कारण फ्री हिट असणार आहे चेंडूवर. यावेळेला पुलचा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेच्या बाहेर षटकार, आणि याचबरोबर 50चा आकडा सुद्धा पार होते. टाळ्यांचा पुन्हा आडव्या बॅटने केले, स्लॉक केलेला चेंडूला मिड विकेटला. 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली 56. आणि एक वेगवान पार्टनरशिपचा विक्रम या स्पर्धेमधला प्रस्थापित केलेला आहे. 52 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली आतापर्यंत या दोघांमध्ये. 52 धावांची पार्टनरशिप. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. षटक समाप्त झालेलं आहे, मात्र एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. धावसंख्या झालेली 56, अब तक 56, आणि 57 धावांचं लक्ष आपण वळूया लगेच टॉस साठी. टॉस बॉक्स दोन्ही कॅप्टन आले. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप स्वागत आहे. मी भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय योगेश पाटील साहेब, तसेच माजी उपसरपंच ग्रामपंचायत राहणार पंकजी पाटील, दोन्ही मान्यवर हरदासजी पाटील माजी सरपंच, तसे महेंद्रजी पाटील यांना सुद्धा विनंती करते की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या उपस्थित वसंत टावरी साहेब आपण सुद्धा यायचं आहे. कॉईनची माहिती देणं गरजेचं असणार आहे, कारण आपण जी स्पर्धा पाहतात रोटरी चषक 2025 ही एक बाजू, आणि दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णा न्यू 40+ यांच्या विद्यमाने स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तसेच रोटरी रूरल यांच्या विद्यमाने म्हणून दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे गावदेवी पूर्णा. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. मी सन्माननीय माजी आमदार योगेश पाटील साहेब विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे.
मात्र आलेले आहे रोटरी. काय निर्णय असणार आहे? मी सर्व मान्यवरांचं विशेष विशेष आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा सन्मानाने आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपण चर्चा करूया कारण आपल्याकडे वेळ आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे. आतापर्यंत टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला हा धाडसी निर्णय म्हणता येईल. या पाठीमागे काय उद्देश आहे? बॅटिंग पिच आहे म्हणून बॅटिंग घेतलेली आहे. आज पूर्ण संघ खेळणार आहे की कोणाची उणीव भासणार आहे? चितू फ्लोरे यांचा बर्थडे आहे ना, त्याच्यामुळे येणार नाही ते. क्या बात आहे. त्यांच्यासाठी खरं तर बड्डेच्या खूप शुभेच्छा असणार आहे. पण बड्डेसाठी तुम्ही गिफ्ट देण्याचा नक्की तुमचा प्रयत्न असणार आहे. बघूया काय साधारण स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण दोन्ही संघ जर बघितले ना, दोन्ही कंप्लीट टीम आहे, दोन्ही बलाढ्य संघ आहे. समोरच्या संघाला पराभूत करण्यासाठी साधारण काय स्ट्रॅटेजी, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? सचिन पवार, अल्पेश चौधरी, मदन चौधरी. कसं वाटलं आयोजन? छान आहे, खूप छान आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. विकास मोकादम पॉप्युलर कॅप्टन आहेत स्वयंभू पायगाव संघाचे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुझ्या मनासारखं झालेलं आहे. मग साधारण तुम्ही माइंडसेट मीटिंग झाली असेल पायगावरून निघाल्यानंतर, साधारण किती धावांपर्यंत समोरचा संघसुद्धा कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे, साधारण किती धावांपर्यंत थांबवल्यानंतर तुम्ही विजय संपादित करू शकता? नाही, क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण तेच होतं की समोरची टीम एकदम चांगली आहे. अल्पेश चौधरी आहे, सचिन पवार आहे, जितू फुलोरे आहे. चांगली टीम आहे. म्हणजे चांगली टीम किती स्कोर मारते त्याच्यावर डिपेंड्स आहे. कारण दीपक आहे, चंदन, जितू, निशान, धीरज, जितेंद्र भालेकर पण आलेला आहे. त्याच्यामुळे टीम मजबूत आहे. त्याच्यामुळे चेसिंग करताना कुठला प्रॉब्लेम नाही होणार. आतापर्यंत खूप चांगले स्पर्धेमध्ये कामगिरी झालेली आहे. या स्पर्धेमध्ये काय निष्क्रिय प्रयत्न असणार आहे? नाही, फक्त ज्या चुका मागे झाल्यात, एक चूक झाली, ह्या कमिटीमध्ये असेच संघ आहेत, एक चूक झाली तरी तुम्ही संघ तुमचा बाहेर फेकला जातो. त्या चुकांना थोडासा बाजूला ठेवून आपल्या हातून कुठली चूक नाही होईल हेच आमचं प्रत्येकाचं ध्येय आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर मॅच होईल ती म्हणजे सोनादेव टेमगर विरुद्ध स्वयंभू पायगाव. सोनादेव टेमगर संघ कॅप्टनने टॉस जिंकला आणि एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वयंभू पायगाव संघाला आमंत्रित केलेलं आहे. जवळ दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. दोघांच्या सपोर्टर्सना शुभेच्छा असणार आहे. आणि आपण जाऊया लगेच कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. यस, आज खरं तर सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिन्ही दिवस, गेल्या 3 दिवसापासून क्रिकेट खेळाबरोबर मान्यवरांचं स्वागत सन्मान आणि अगदी सुरूची भोजनाची व्यवस्था आणि काही थोड्या वेळानंतर बरोबर अगदी 1 वाजल्यानंतर जेवणाची व्यवस्था सुरू होणार आहे. प्रत्येकाने आस्वाद घ्यायचा आहे, सुरूची भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. थँक्स सर, धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या व्यासपीठ मंचावर नुकतंच खऱ्या अर्थाने ज्यांचं शुभ आगमन झाले ते मान्य श्री प्रभाकर पाटील, रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे माजी प्रेसिडेंट. तुमचं देखील मनापासून स्वागत. खऱ्या दिवसामधून पहिल्या दिवसामधून उद्घाटन सोहळ्यासाठी देखील आपण या ठिकाणी उपस्थित झाला होता. सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय देवानंदजी पाटील साहेब, आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अँड बॅक टू नाऊट क्रिकेट. आपण जाऊया मैदानाकडे. 2 दिग्गज संघ आपण पाहतोय. बीजाचं लक्ष फार मोठं आहे आणि चेस करण्यासाठी सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतोय. सचिन स्पोर्ट पुण्या संघ एका बाजूला स्ट्राईक रोटेट करतो हनुमान, नॉन स्ट्राईकला जगदीश. 56 धावांचं एक विशाल लक्ष आणि सलामी गोलंदाज राजन पाटील. आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका सजलाय फलंदाज. क्या बात आहे, क्या बात आहे. काय कमालीचा झेल. अतिशय प्रतिम, उत्तम, एक सुंदर. निश्चित आपण त्याच्या बॅटमधून सजला, मात्र
क्लिअर करू शकलं नाही आहे. वाईट ऑफ लॉंगॉन सीमारशा. मात्र मी कौतुक करेन दिनेश पाटील याचं, काय जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्त्वाचा बिग विकेट, मोठी सफलता. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा कॅप्टन आपण प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. वेलकम सचिन म्हात्रे. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामधून ज्या संघाचा आपण उत्तम खेळ पाहिला ते संघाचे अष्टपैलू असे खेळाडू सचिन म्हात्रे, वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. पहिल्या दिवसाचा विजेता संघ, काय जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहिला कालिक माता कलवार संघाचा. हॅलो, अंतिम सामन्यामधून पहिल्या दिवसामधून जर आपण विचार केला तर हॅलो 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 स्वराज्य कशील या संघाला पराभूत करून पहिल्या दिवसाचा विजेता संघ ठरला. आउट ऑफ इनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. राजेश याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण होतंय. मात्र एक धाव घेण्याची संधी. डीजे काय होतं हे? हॅलो, काय त्याला बोलशील किती वेळा सांगावा? हॅलो, ठीक. हॅलो हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. हॅलो, कानाई पाय आणि आई जोगेश्वरी झोन नांदुरकी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्याला रिपोर्टिंग करा प्लीज. राजन, चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला मोठा फटका साजला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहिला, मात्र झेल पण पोचू शकला नाही. दिनेश पाटील आणि वन बॉन्स एका टप्प्याने मात्र त्या क्षेत्राला बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. फलंदाज हेमंत मेटकरच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका साजतोय. संघ धावसंख्या ती 4 पुढे संख्या धावसंख्या होती ती 1-6. विजयात लक्ष फार मोठे आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची एक नितांत गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका सजलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दक्ष मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. एकदा म्हणजे संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं आणि त्या षटकामधील शेवटचा अंतिम चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्पर्कट काढण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर चेंडूची फेक अतिशय उत्तम दर्जाची आपण पाहिली होती. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफूट आपण संघ पाहतो. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून साधता आली नव्हती सचिन पुणे संघाला, कारण की पहिल्या चेंडू मोठा बिग विकेट हनुमान याची खेळी संपुष्ट आल्यानंतर मात्र संघ थोडासा आपण बॅकफूट पाहतोय. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 7 आणि महत्त्वाचा फलंदाज 8 धावा आहेत आणि महत्त्वाचा फलंदाज हनुमान हा मात्र डगआउटमध्ये आहे. दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय राजू. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. टॉप इनसाईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो वायडिश लॉंग ऑफला आणि निश्चितच कुठेतरी मला वाटतं सूर्याची किरण डोळ्यावर आली असावी आणि अनुषंगानं तो झेल त्याला मात्र कॅरी करता आला नाहीये राजेश पाटील याला. आणि याच दरम्यान 1-2 धावा काढण्याची संधी फलंदाज जगदीश पाटील याला. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सगळी धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं तर मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. विशाल लक्ष्य आहे, मोठं लक्ष्य आहे. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू गॅपमधून जाईल का मात्र क्षेत्ररक्षण दक्ष दिनेश पाटील याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 11.
चेंडूला सुंदर परकट केलाय, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, गॅपमध्ये चेंडू जाईल का यास 2 शतरक्षण बीट करून चेंडू थोडासा अंधिऑफचा फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमरचे क्लिअर करताना हेमन याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. खरं चेंडूची फेक आपण जर पाहिली तर एकंदरीत ऑप्शनच्या थोडीशी बाहेरची होती. फलंदाज थोडासा बाकपडला गेला, चेंडूला सुंदर स्क्वेअर कट केलं होतं. अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजला आणि या चौकारण आता मात्र संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते. मिस टाइम स्ट्रोक, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची आउटसाईड एज घेऊन जातो. स्टँडच्या मागं उत्तम रीतीने चेंडू देखील कलेक्ट केला जातं सुहास पाटील याच्या माध्यमातून. आणि महत्त्वाचा दुसरा फलंदाज हेमंत मेटकर याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन हरेश येतोय. खराब चेंडू, उत्तम प्रहार. बघूया चेंडू देखील एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय आणि 1 बॉन्स एका टप्प्याने संजय पाटीलला बीट करून चेंडू समाच्या बाहेर जातोय. चौकार. खऱ्या हाताने चेंडूची फेक देखील थोडीशी खराब झाली होती. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला आणि स्क्वेअर विकेट आपण चेंडू पाहिला. निश्चित थोडासा लँड झाला होता, सुवर्ण संधी होती झेलबाद करण्याची, मात्र क्षेत्ररक्षक संजय पाटीलला चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. धावसंख्या 19. पुन्हा एकदा गोलंदाज राजू. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चौकार खाल्यानंतर गोलंदाज थोडंसं स्वतःला कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून झाली. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. दापोडेगावचे सुपद आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय प्रभाकरजी पाटील यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. पहिल्या दिवसामधून देखील खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आपण पाहिली होती उद्घाटन सोहळ्यासाठी, सन्माननीय प्रभाकर पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेचं औचित्य साधून या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, अर्थातच एक आकर्षक ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते. धन्यवाद. हा चेंडू आउट ऑफ ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा पंच वाईटची खून करताय. अवांतर धावी, अवांतर धावणे संघात धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. विजयासह लक्ष 56 धावांचा षटक क्रमांक 30. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा देखील चांगला प्रयत्न. नरहरी पाटील याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका टप्प्यावर चेंडूला आउटफील्डमधून त्याच्या माध्यमातून कलेक्ट केलं गेलं. फेक देखील उत्तम झाली, मात्र 2 धावा करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाजांना. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 22. तिसरं ओव्हर आहे ना. निलेश पाटील याच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय. 57 धावांचं 57 आहे ना. 57 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. स्पर्कट केलाय. चेंडू पॉईंटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा नरहरी याच्या माध्यमातून झालं. फेक देखील उत्तम झाली होती, मात्र दुसरी धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न आहे, या प्रयत्नामधून महत्त्वाचा फलंदाज जगदीश पाटील याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. हॅलो, तो लक्षच देत नाही. हॅलो, त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित देवांजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री देवानंदजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दापोडेगावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक आणि रोटरी क्लबचे जे मेंबर देखील आहेत, सदस्य आहेत. रोटरी चषक 2025 मधून चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न. चेंडू जातो ऑन साईडला. शॉर्ट बिटवीला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. एका टप्प्याने चेंडू
गॅदर केला जातो, कलेक्ट केला जातो राजांच्या माध्यमातून. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 24वर पोहोचली. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं या पर. मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. चौकार षटकांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. हा चेंडू देखील चांगला सुरेख सुंदर पद्धतीने मुस्को चेंडूची फेक आपण पाहिली होती. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क? यस, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन लवकर येतील. ऑनसेटचा बिग ब्लास्ट. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा पंच बाहेरची खून करतात. ती अवांतर धाव. या अवांतर धावणी संघ धावसंख्या होती ती 31-31. लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. हा पण सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहिला. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकाने संघ धावसंख्या देखील 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 35. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 6 असतील आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. मात्र इन ॲक्शनमधून आपण खऱ्या अर्थानं मैदानामधून 2 दिग्गज फलंदाज देखील पाहतोय. ती क्षमता दोन्ही फलंदाकडे मोठे फटके मारण्याची. पहिला आणि दुसरा चेंडू मी गवळी सर सांगेन निश्चितच या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट असेल. मोबाईल कंपॅरिझन जर आपण बघितलं ते वीज आणि दापोडे संघाची धावसंख्या होती 39 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय पूर्ण संघाची धावसंख्या जी आहे 35. 22 धावा हवेत. 6 चेंडू आणि 22 धावा. हॅलो चेक. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज राजेश. आणि पहिला चेंडू सुंदरसा स्क्वेअरचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय पॉईंटला. थोडंसं थंबल होताना क्षेत्ररक्षक. आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट होतात. चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. रुपेश भगत बीट होताना आपण पाहिलं. आता मात्र 1 धाव घेण्याची संधी. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयापासून 19 धावा दूर आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. ज्या फटक्याची एक नितांत गरज आपण पाहिली होती तो फटका हरीशाच्या बॅटमधून सजला. धावसंख्या 6 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 44. आता मात्र सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक करताना संघ आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्ण. 2 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची गरज.
अतिशय चांगला फटका साजला आहे. चेंडू जाईल 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 मैदानाला गुदगुल्या करत 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 चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. आता मात्र लक फॅक्टर निश्चितच नसीबच वाचू शकतील या स्पर्धेमधून, कारण की विजयापासून 9 धावा दूर आहे आणि 1 चेंडूची फेक बाकी आहे. एखादा खराब चेंडू नो बरोबर एक्झिट बरोबर आहे सर. गोलंदाज जर ठरवलं तर नाही या 9 धावा गोलंदाज देऊ शकतो. या सिच्युएशनमध्ये एखादा आपण जर वाईट किंवा नो चेंडू टाकला तर सामन्याला कलाटणी मिळेल. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल जाईल मात्र झेल कलेक्ट केला जातो. मला वाटलं असं क्षणभर असं वाटलं की चेंडू सीमेच्या बाहेर जातो की काय, मात्र स्कायर शॉट होता, आकाशी फटका होता, लांबीपेक्षा उंची जास्त.